हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की माया तिच्या खोलीत बसलेली असते. मंजिरी नर्मदाला हात धरून खेचून त्या खोलीत घेऊन येते आणि दरवाजा बंद करते आणि दोघींनाही बोलते की माझ्या विरुद्ध कारस्थान करायला तुम्हाला लाज नाही वाटली. आणि काय, माझ्या रूमची झडती घ्यायला लगेच तयार झाल्या दोघी. काय शोधत होता? विषाची बाटली? कशी सापडणार? सापडली का? कारण ती बाटली माझ्याकडे आहे आणि आता ते विष तुम्हाला दोघांना बी पाजणार आहे. तेव्हा मंजिरी त्या दोघींना विष पाजायचा प्रयत्न करत असते. ते दोघी सैरभैर पळत असतात. माया पळायला लागते. तेव्हा मंजिरी मायाचा गळाच धरते. तेवढ्यात मंजिरीला मीराचा मेसेज येतो. मीराचा मेसेज असतो की आपल्या डीलबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे, लवकर पोर्चमध्ये ये असं म्हणून. मंजिरी मेसेज बघून जायला निघते. तेव्हा ती दोघींना ताकीद देऊन जाते की तुमचा काळ आला होता पण वेळ नाही, कारण मी ती येऊ दिली नाही. पण ज्या दिवशी वेळ येईल ना, त्या दिवशी विष पाजून नाही, विषात बुडवून मारेल तुम्हाला. तेव्हा ती बाटली त्या दोघींकडे फेकते आणि चालली जाते. नर्मदा फेकलेली बॉटल घाबरत घाबरत उचलते. बॉटल मुठीत घेते आणि पुन्हा मूठ उघडते तर विंचू असतो. तेव्हा नर्मदा पुन्हा ओरडते की विंचू. तेव्हा मायाही घाबरते. माया बोलते की कुठे कुठे. तेव्हा नर्मदा बोलते की तुम्हाला मी काल म्हटली होती ना विंचू आहे, पण तुम्ही ऐकला नाही. आता हा बघा. तेव्हा नर्मदा दाखवायला लागते पण तिथे विंचू नसतो. तेव्हा नर्मदा बोलते की होता विंचू, विंचू पण नाही आणि बॉटल पण नाही. तेव्हा मायाही घाबरते. विंचू पण नाही आणि बॉटल पण नाही. इकडे मीरा आणि अंबिका दोघं बोलत असतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला या गोष्टी पटत नाही आहे गं. तेव्हा मीरा तिला समजावून सांगत असते की ताई तू विश्वास ठेव ना माझ्यावर. तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा मंजिरी येण्याच्या आधी मीरा अंबिकाला खुणवते की ताई ती आली आहे. तेव्हा मीरा मंजिरीला बोलते की ताई, अगं वेदा अन्याताई बाहेर गेल्या आहेत आणि मायापासून वेदाचं संरक्षण करण्यासाठी ना तू आज वेदाच्याच रूममध्ये थांबशील. तेव्हा अंबिका बोलते की हो, काळजी करू नकोस. तेव्हा अंबिका चालली जाते. मंजिरी ढुंकून बघते आणि पटकन मीराकडे जायला निघते. तेव्हा मंजिरी मीराकडे येते आणि बोलते की काय गं, इथे काय करते? तेव्हा मीरा बोलते की मला बाबांविषयी बोलायचं होतं. तेव्हा मंजिरी बोलते की मग बोल ना. तेव्हा मीरा बोलते नाही, इथे नको, रात्री 12 वाजता स्टोर रूममध्ये भेटू. आणि मीरा चालली जाते. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की शेवटी माझ्या जाळ्यात अडकलीसच तू मीरा. इकडे माया, नर्मदा, अजित आणि दामोदर त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तेव्हा माया बोलते हे प्रकरण पाहिजे तितकं सोपं नाही आहे. मंजिरी मॅडमकडे नक्कीच ब्लॅक मॅजिक आहे, कारण की तो बॉटलही गायब झाली आणि विंचूही गायब झाला. तेव्हा दामोदर बोलतो की बरोबर आहे तुझं. तेव्हा माया सांगत असते की प्लॅन चेंज करावा लागेल. तेव्हा दामोदर बोलतो की मला काय वाटतं, आपण एक काम करूया, हे कोणाच्या माराबेरायच्या फंदात पडूच नाही. दादासाहेबांना फसवून त्यांची प्रॉपर्टीवर सही घेऊन घेऊया आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊया. म्हणजे काय, कोणी आपलं वाकडं करूच शकणार नाही. तेव्हा अजित बोलतो की वाव डॅड, एक नंबरचा फालतू प्लॅन आहे. तेव्हा मायाही बोलते की एक्झॅक्टली. तेव्हा अजित बोलतो की काहीतरी म्हणे दादासाहेबांना फसवून प्रॉपर्टी नावावर करूया. तेव्हा दामोदरला अजित बोलतो की वारा घाला आईला. तेव्हा दामोदर बोलतो तुम्हाला आत्ता माझी आयडिया फालतू वाटते, पण नंतर कळेल. कसं आहे ना बायको. तेव्हा नर्मदा चिडून बोलते कसं आहे. तेव्हा नर्मदा उठते आणि बोलते त्या मंजिरीमुळे मला जी भीती वाटली ती वाटली, पण आजपासून साम दाम दंड भेट सगळ्यांचा वापर करणार आहे मी. काहीही शिल्लक ठेवणार नाही मी. आता काळी जादू तर काळी जादू. इकडे मंजिरी रात्री 12 वाजता स्टोर रूममध्ये येऊन बसलेली असते. मीराही येते. तेव्हा मीरा आल्यावर मंजिरी बोलते की मीरा, काय विचार केलास तू, बोल. तेव्हा मीरा बोलते की मी आपल्या डीलबद्दल विचार केला आणि मला आता असं वाटते की मला माझ्या बाबांची सर्वात जास्त गरज आहे. मी माझ्या बाबांच्यासाठी मूल जन्माला घालायला तयार आहे, पण त्याआधी मला पुरावा हवा आहे. माझे बाबा कुठे कसे आहेत ते. तेवढ्यात तिथे अंबिकाही येते. मीराचं लक्ष विचलित होतं. तेव्हा मीरा बोलते की बोल, कुठे आहेत माझे बाबा. तेव्हा मंजिरी उठते. अंबिकाही तिथे पाठीमागे आलेली असते. मंजिरी उठते आणि बोलते की तुझा भिकारडा बाप माझ्याच तावडीत आहे. तेव्हा अंबिका एकदम शॉक होते. इकडे अथर्व मीराला शोधत शोधत हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये अनन्या असते. तेव्हा अथर्व अनन्याला विचारतो की मीराला बघितलं का. तेव्हा अनन्या सांगते की मी तासभरापासून इथेच आहे, मला नाही दिसली आणि किचनमध्ये पण ती नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की दादा, मीराच्या बाबांबद्दल. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नाही, तसं काही नाही आहे.
तेव्हा अथर्व विचारतो की वेदा कुठे आहे? तेव्हा अनन्या बोलते की मी तिला रूममध्ये ठेवलं आहे, लॉक केलं आहे मी, डोंट वरी. पण दादा मला एक सांग, मीरा वहिनीचं हल्ली काय चाललं आहे? तेव्हा अथर्व बोलतो की मीराचं काय चाललं आहे ते मलाही कळत नाही. बरं ठीक आहे, चल मी बघतो तिला, म्हणून अथर्व चालला जातो. इकडे मीरा मंजिरीला बोलत असते की सांग ना कुठे आहेत माझे बाबा तुझ्या तावडीत आहेत ना? तेव्हा मंजिरी बोलते की हो, माझ्या तावडीत आहेत, पण तुला मी सांगेल त्याआधी मला तू सांग की मूल तू जन्माला कधी घालशील, आणि कधी घालशील फक्त ह्या नाही, मला यावेळी तारीख हवी आहे. तेव्हा मीरा बोलते की तुझा यामागे काहीतरी स्वार्थ आहे ना? तेव्हा मंजिरी बोलते की अगं आहेच स्वार्थ, मी तोंडावर सांगते. तेव्हा मीरा बोलते की इतक्या बिनधास्तपणे सांगतेस, मग बिनधास्तपणे हे पण सांग ना, अंबिका ताईला मारायला तू सांगितलं होतंस ना मायाला? तेव्हा मंजिरी थोडी शांत होते आणि बोलते हे काय मध्येच? तेव्हा मीरा बोलते की बोल ना, का हिंमत नाही आहे का? तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे सांगते, तू म्हणतेस म्हणून सांगते. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे सांगते, तुला काय दोघींना सांगते. तेव्हा मीरा बोलते की दोघींना म्हणजे? तेव्हा मंजिरी हसते आणि अंबिकाकडे बघून बोलते की तुला आणि तुझ्या मोठ्या बहिणीला. अंबिका तर पूर्ण हादरलेली असते. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की किती लबाड आहात ना तुम्ही दोघी, इतक्या वेळ माझ्या मागे उभी होती, मला कळलंच नाही. तेव्हा मीरा लगेच अंबिकाकडे जाते आणि बोलते की ताई बघितलं ना, ही मंजिरी तुला बघू शकते. मंजिरी तुझं सत्य मी ताईसमोर आणणारच होती. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करत बोलते की बरं केलं गं, आता इतकं सगळं लपवून लपवून मला कंटाळा आला होता. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका, मीरा म्हणते ते खरं आहे, मीच सांगितलं होतं मायाला तुला मारायला. आजपर्यंत तिने तुला जे काही सांगितलं आहे ना ते सगळं खरं आहे अंबिका. अगं तुलाच काय, मी वेदाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी तुझा भिकारडा बाप घरात येऊन जे सांगत होता ना त्याच्यातला एक एक शब्द खरा आहे. आणि त्यांनाच काय, मी तुझ्या आईला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता, मीच मारलंय म्हणजे तिला. तेव्हा मंजिरी बोलते की सगळं मीच केलं आहे गं, सगळं मीच केलं आहे. मंजिरी जोरजोरात हसायला लागते. तेव्हा मीरा बोलते ताई पाहिलंच नाही, या बाईने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. ताई. तेव्हा अंबिका पूर्ण स्टक झालेली असते. तेव्हा मीरा तिला बोलत असते की ताई अगं ताई बोल ना, ऐकलंय ना तू या बाईने काय केलं आहे ते? तेव्हा मंजिरी जोरजोरात हसते आणि मुद्दाम मीरासारखं नाटक करते. ताई अगं बोल ना, बघितलंच ना या बाईने काय केलं आहे ते, आणि जोरजोरात हसत असते. तेव्हा मंजिरी हसत मीराला बोलते की मीरा, मूर्ख समजलीस मला? नाही, तुम्ही दोघींनी खूप चांगला प्रयत्न केला, पण आता तुझी मोठी बहीण आहे ना, ती रात्रभर अशीच राहणार आहे. नाही, तुझ्या अर्ध हक्कांनी प्रयत्न करून बघ, तिला जाग येते का? नक्की प्रयत्न कर हं, बघू तुझ्या प्रेमात किती ताकद येते. एवढं बोलून मंजिरी चालली जाते. तेव्हा मीरा अंबिकाला हलवण्याचा खूप प्रयत्न करते की ताई बोल ना, मी तुझ्याशी बोलते. मीरा खूप रडत असते, पण अंबिकाला काही कळत नसतं. इकडे अथर्व मीराची वाट बघत असतो. तेवढ्यात मीरा येते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा कुठे होतीस तू? तेव्हा मीरा बोलते की मी इथे घरातच होती. तेव्हा अथर्व बोलतो की अख्खं घर शोधलं मी, कुठेच नव्हतीस तू. तेव्हा मीरा बोलते ते मागच्या बागेत झाडांना पाणी घालत होती. तेव्हा अथर्व बोलतो की झाडांना पाणी घालत होतीस की तुझ्या बाबांना? तेव्हा मीरा बोलते की हे बघा, माझे बाबा आत्ता इथे घरात नाही आहे, किती वेळा सांगितलं तुम्हाला, आणि ते कुठे आहेत ते खरंच मला माहीत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मग सांग ना कुठे होतीस तू, खरं सांग. तेव्हा मीरा बोलते की काकांचा फोन आला होता, इथे बोलता येत नव्हतं. तेव्हा अथर्व बोलतो की तू आत्ताच म्हणालीस ना तू झाडांना पाणी टाकत होती म्हणून? तेव्हा मीरा बोलते की फोन झाल्यावर तेच करत होती. तेव्हा अथर्व काही न बोलता झोपून घेतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, मी तुमच्या आईलाच भेटायला गेली होती, सॉरी मी तुमच्याशी खोटं बोलली, पण मी लवकरात लवकर सत्य तुमच्यासमोर आणेल. इकडे दुसऱ्या दिवशी सणासुदीच्या दिवशी मीरा मस्त हिरवी साडी घालून तयार झालेली असते. अथर्वही येतो. अथर्व मीरासाठी गजरा आणतो. मीरा आरशासमोर असते. अथर्व तिच्या केसांमध्ये गजरा माळतो आणि मीराला बोलतो की छान दिसतेस, ग्लो करतेस. तेव्हा मीरा बोलते की सणासुदीच्या दिवशी माणूस खुश असतो म्हणून ग्लो करत असेल कदाचित. तेव्हा अथर्व बोलतो की एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ही जादू असते, सणवार असले ना की माणूस रुसवे फुगवे विसरतो, एकमेकांवर प्रेम करतो. तेव्हा अथर्व बोलतो की आता तुला बघून असं वाटतच नाही की आपल्यात. तेव्हा मीरा बोलते मतभेद? तेव्हा मीरा हसते आणि बोलते की अहो ते आपल्या मानणं आणि ना मानण्यावर असतं. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, यू आर रॉंग, कारण ते आपण कोणाला आपलं मानतो यावर आहे. आता तू मला आपलं मानतेस, मी तुला आपलं मानतो, म्हणून हे जे काही चालू आहे याच्यानंतर सुद्धा, याच्या व्यतिरिक्त सुद्धा
आपण कायम एकत्र असतो. तेव्हा मीरा बोलते, एक विचारू का? तेव्हा अथर्व बोलतो, विचार ना. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही कायम माझ्यावर असा विश्वास ठेवणार ना? तेव्हा अथर्व तिला जवळ घेऊन बोलतो की हो, कायम. तेव्हा मीरा बोलते, सत्य समोर आल्यावर सुद्धा असाच विश्वास ठेवाल, इतकंच प्रेम कराल माझ्यावर. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.